नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव, द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद लेणी पाहण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला हे जे पठार आहे, हे जे डोंगर आहे, हे दख्खनचं डोंगर आहे. या डोंगरामध्ये आपल्याला जवळजवळ 12 बौद्ध लेण्या पाहायला मिळतात. तर समोर जर आपण बघितलं, या ठिकाणी लेणी क्रमांक 7चं इथे विहार कोरण्यात आलेलं आहे. तर या विहारामध्ये खूप सुंदर असं बारकाईने या बुद्ध लेण्यांचं कोरीवकाम झालेलं आहे. खूप सुंदर असं शिल्पांचं कोरीवकाम झालेलं आहे. इसवी सन 3रं शतक ते इसवी सन 6व्या शतकापर्यंत बौद्ध लेण्यांचं कोरीवकाम झालं होतं. ते आता आपण पाहणार आहोत. हीनयान, महायान, वज्रयान या 3 पंथामध्ये या बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. प्रत्येक शिल्प, आकृती आणि प्रतिकृती या शिल्पकाराने प्रत्येक शिल्पामध्ये जीव ओतलेला आहे. अप्रतिम असं या बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. लेणी क्रमांक 7च्या इथे आपल्याला समोरच्या साईडला 4 पिलर पाहायला मिळतात. या पिलरवरती खूप सुंदर असं नक्षीकाम, कोरीवकाम पाहायला मिळतं. तर आपण आता हे कोरीवकाम आपण पाहणार आहोत. हे बघा, हे समोरील हे 4 पिलर आहेत. त्या पिलरवरती देखील खूप सुंदर असं बारकाईने कोरीवकाम झालेलं आहे. सध्या हे जे इथलं शिल्प आहे, आज सध्या आपल्याला दुसरं पाहायला मिळत आहे. हे बघा, इथलं तरी हा पिलाश्रम बघितलं, या ठिकाणी देखील आपल्याला खूप सुंदर असं बारकाईने कोरीवकाम केलेलं आहे. या आतमध्ये आपल्याला हे जे कमळ आहे, बाहेर साईडला एक कमळ दिसतंय आणि आतल्या साईडला 2 शिल्प इथे कोरण्यात आलेले आहेत. हे बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं इथे, हे बघा, हे शिल्प, या ठिकाणी 4 शिल्प आहेत. हे व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतं. फक्त त्या चेहऱ्यांचं आज बरंचसं दगडाची झीज झाल्यामुळे ते चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. हे बघितलं आपण, हे गोलाकार आकाराचं आहे, कमळाचं फुल आहे. त्या कमळाच्या फुलाच्या आतमध्ये हे 4 शिल्प इथे कोरण्यात आलेले आहेत. पुढे जर आपण आलात त्या ठिकाणी विहारात जाण्यासाठी हा आतमध्ये हा कोरीवकाम पाहायला मिळतो. बाहेरच्या हा जो वरांडा आहे, या वरांड्याच्या वरच्या साईडला भिंतीवर जाऊन बघितलं तर इथे आपल्याला एक महिला बोधिसत्व पाहायला मिळते. ही महिला बोधिसत्व आपण ज्या सुरुवातीला जी इन्फॉर्मेशन जर पाहिली त्या ठिकाणी लिहिली होती, बोधिसत्व प्रज्ञा देवी यांचे नाव सांगण्यात आलेलं आहे. ही जी मूर्ती आहे, असं वाटतं आपल्याला बोधिसत्व तारा ही जी मूर्ती असे. मुंबईतील कान्हेरी लेणीवरती आपण बोधिसत्व तारांची मूर्ती पाहिलेली होती. त्याचप्रमाणे ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता आपण विहारात जाणार आहोत. विहाराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला विहाराच्या आतील साईडला जो वरांडा आहे, त्या ठिकाणी खूप सुंदर असं शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर आपण शिल्प बघितलं, हे जे शिल्प आहे हे बोधिसत्व पद्मपाणी आहेत. लेणी अभ्यासक सूरज जगताप सरांकडून आपण कान्हेरी लेणीवरती जी सिरीज बनवली आहे, ती सिरीज तुम्ही नक्की बघा. कारण की बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी यांचं सरांनी खूप चांगल्या प्रकारे महत्त्व पटवून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला त्या कान्हेरी लेणीवरती दशवय शिल्प आहे, ते आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. दशवय शिल्प लेणी अभ्यासक सूरज जगताप सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. या ठिकाणी देखील आपल्याला औरंगाबाद लेणीवरती आपलं दशवय शिल्प पाहायला मिळतं. हे बघा, हे आपल्याला हे दशवय शिल्प आहे. हे जहाजातील हे व्यापारी आहेत. ही आपल्याला इथे जहाज पाहायला मिळते. हे जहाजामध्ये जेव्हा ते व्यापारी जात असते समुद्रातून जाताना, त्यावेळेस मोठमोठा वारा असेल, तुफान असेल, मोठमोठ्या लाटांमध्ये त्यांना भीती वाटत होती. तेव्हा ते अडकल्यानंतर बोधिसत्वांना साकडं घालण्यासाठी इथे हात जोडून इथे हे व्यापारी इथे उभे आहेत. आणि या ठिकाणी बोधिसत्व यांच्या मदतीला धावून आलेले आहेत. ते हवेमध्ये आहेत. हे बघा, त्यांचे पाय जर तुम्ही बघाल, इथे फोल्ड आहेत. ज्याप्रमाणे एखादा पक्षी हवेमध्ये उडतो, त्याचे पाय हे फोल्ड असतात, त्याच प्रकारे हे बोधिसत्व आहेत. तेव्हा आपल्या संकटामध्ये धावून येतात. आपल्याला जे साकडं घालतात ते त्यांच्यासाठी धावून आल्यानंतर हवेतून आलेले आहेत, म्हणून त्यांचे पाय इथे फोल्ड झालेले आपल्याला पाहायला मिळतो. वरच्या साईडला बघितलं, या ठिकाणी हे शिल्प आहे. हे बघा, हे देखील कुठल्या तरी संकटामध्ये आहेत. हे बोधिसत्वांना साकडं घालत आहेत. हे बघा, बोधिसत्व पद्मपाणी यांचं संकट दूर करण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये इथे डाव्या साईडला आपल्याला कमळाचं फूल पाहायला मिळतं. या साईडला देखील आपल्याला शिल्प पाहायला मिळतो. हे बघा, वरच्या साईडला देखील शिल्प पाहायला मिळतं.
बोधिसत्व पद्मपाणी आहेत, त्यांच्या डोक्यावरील इथे 2 शिल्प आहेत आणि त्यांच्या बाजूला आपल्याला दोन्ही साईडला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. हे बघा, या ठिकाणी देखील हे शिल्प आहे, हे बोधिसत्वांना साकडं घालत आहे. हे बोधिसत्व त्यांच्यासाठी धावून आलेले आहेत. येथील शिल्प जर आपण बघितलं, या ठिकाणी या शिल्पामध्ये हत्ती आहे आणि वरच्या साईडला इकडे आपण बघितलं नाग आहे आणि वरच्या साईडला बघितलं तर सिंह आहे. जंगलातील जे हिंसक प्राणी आहेत हे मनुष्यांना त्रास देऊ शकतात किंवा त्यांना इजा पोहोचू शकतात. या भीतीने हे शिल्प आहे जे असं दाखवण्यात आलेलं आहे, जे बोधिसत्वांना साकडं घालत आहे, बोधिसत्वांना वंदन करत आहेत, त्यांना ते पूजा करत आहे की हे बोधिसत्व आमचं रक्षण करा. या जंगलामध्ये जे हिंसक प्राणी आहेत, सिंह आहे, हत्ती आहे, नाग आहे, विषारी साप आहे, यांच्यापासून आमचं रक्षण करा, त्यासाठी ते बोधिसत्वांना साकडं घालत आहेत. असं हे शिल्प, हे 10 शिल्प इथे कोरण्यात आलेलं आहे. हे शिल्प आपल्याला लेणी अभ्यासक सूरज जगताप सरांनी कान्हेरे लेणीवरती समजून सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा. या लेणीच्या उजव्या साईडला जर बघितलं आपण, इकडे देखील आपल्याला कोरीवकाम पाहायला मिळतं. हे बघा, या ठिकाणी देखील आपल्या बोधिसत्वांची छान आणि सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. कुठे सुंदर असं शिल्प इथे कोरण्यात आलेलं आहे. हे बघा, वरच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला ते गंधर्व हवेत उडताना येत आहेत आणि बोधिसत्वांना ते स्वागतासाठी ते वरून आलेले आहेत. या ठिकाणी पण बघितलं आपल्याला खूप सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी जर पाहिलं की कमळावरती बोधिसत्व इथे उभे आहेत. हे बघा, खूप सुंदर असं हे बोधिसत्व महिलेचं इथे कोरीवकाम झालेलं आहे. इथे उजव्या साईडला आतमध्ये आलात, हे बघा, इथे देखील छान पद्धतीने कोरीवकाम करण्यात आलेलं आहे. इसवी सन 6व्या शतकाच्या काळामध्ये या भागामध्ये वाकटक आणि चालुक्यांचे राज्य होते. या ठिकाणी आपण हे शिल्प बघतो, हे एका राजाचं आहे. बाजूला दुसरं शिल्प जर बघितलं, या ठिकाणी राणीचं शिल्प कोरण्यात आलेलं आहे. राणीच्या मांडीवरती आपल्याला बाळ दिसत आहे. या बाळाच्या डोक्यावरती आपल्याला औष्णीच दिसत आहे. हे औष्णीच गौतम बुद्धांच्या डोक्यावर देखील आपल्याला पाहायला मिळतं. बाजूला महिलेचं शिल्प आहे. ही महिला सेविका आहे. या महिलेच्या हातामध्ये चौरी पाहायला मिळते. इथे बसलेले जे राजा आणि राणी आहे, त्यांना हवा घालण्यासाठी ही महिला इथे उभी आहे. राजा रवी वर्मा यांनी युरोपियन ऑइल पेंटिंगचा वापर करून भारतीय पौराणिक कथा, देवदेवतांचे आणि महाकाव्यांमधील प्रसंगांना जिवंत केले. बौद्ध लेणीवरूनच देवदेवतांचे चित्र त्यांनी तयार केले. आज आपण लक्ष्मी, सरस्वती, शंकर, पार्वती इथे चित्र बघत आहोत आणि श्रीकृष्णाचे जे रूपे पाहत आहोत. असे बरेचसे चित्र बौद्ध लेणीवरून चित्र काढलेले आहेत. त्यांच्या चित्रामुळेच हिंदू देवदेवतांची प्रतिभा घरोघरी पोचली आहे. खूप छान पद्धतीने शिल्पांचं कोरीवकाम झालेलं आहे. खूप सुंदर असं या दगडावरती कोरीवकाम झालेलं आहे. हे बघा, इथे आल्यानंतर देखील आपल्याला बोधिसत्व वज्रपाणी आणि बोधिसत्व महिलांचं आपल्याला इथे शिल्प पाहायला मिळत आहेत. एका रांगामध्ये आपल्याला जवळजवळ शिल्प सगळे पाहायला मिळत आहे. जर शिल्प जर बघितलं, 1 2 3 4 5 6 7 8 शिल्प इथे आपल्याला पाहायला मिळते. या 8वं जे शिल्प आहे हे तथागत सम्यक संबुद्ध गौतम बुद्ध आहेत. त्यांची मूर्ती इथे कोरण्यात आलेली आहे. हे बघा, हे त्यांचं हे चिवर आहे. हे चिवरचं एक काठ आहे. हे त्यांच्या डाव्या हातामध्ये चिवरचं काठ आहे. कान्हेरे लेणीवरती जे आपण जे 42 फुटाचं जी मूर्ती पाहिली, आतल्या वरांड्यामध्ये जी मूर्ती आहे, तीच मूर्ती अशा पद्धतीची आहे. ह्याच पद्धतीची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. सेम मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. हा येथील इकडे हा मोठा विहार आहे. हे बघा, आतमध्ये सम्यक संबुद्ध यांची मूर्ती पाहायला मिळते आणि बाहेरच्या साईडला हे बघा, या ठिकाणी जर पाहिलं, या ठिकाणी नागराजा आहेत. हे जे राजा आहेत त्यांच्या डोक्यावरती हे फाना पाहायला मिळतो. दोन्ही साईडला आपल्याला हे नागराजे पाहायला मिळतात. आपण बघू शकता किती सुंदर असं कोरीवकाम या लेणीमध्ये झालेलं आहे. खूप सुंदर असं शिल्प आपल्याला इकडे पाहायला मिळतं. हे बघा, इथे देखील बोधिसत्व महिला आहेत, त्यांची मूर्ती इथे कोरण्यात आलेली आहे. हे बघा, इकडे वरच्या साईडला जर बघितलं तर गौतम बुद्धांची
मूर्ती पाहायला मिळते. सेंट्रल ब्लॉक स्थापत्य कला या बुद्ध लेणीवरती आपल्याला पाहायला मिळते. याच प्रकारचं स्थापत्य आपल्याला मुंबई येथील जोगेश्वरी बौद्ध लेणीवरती पाहायला मिळतं. लेणीच्या मध्यभागी आपल्याला बुद्ध विहार पाहायला मिळतं. हे स्थापत्य सेंट्रल ब्लॉक म्हणून म्हटलं जातं. हे जे महिला बोधिसत्व आहेत त्यांचे आभूषण देखील खूप छान पद्धतीने या शिल्पकाराने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, त्यांच्या गळ्यातील जे हार वगैरे आहे त्यांच्या कानातील आहेत ते देखील या शिल्पकाराने छान पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. येथील हे जे खोल्या आहेत हे जे त्यावेळेसचे जे मोठ्या पदावरील भंती जे होते हे त्यांचं राहण्याचे ठिकाण आहे. पण या ठिकाणी आपल्याला दगडी आसन पाहायला मिळत नाही. हे बघा, इकडे देखील खोली आहे. या ठिकाणी इथे गौतम बुद्धांची छान अशी मूर्ती पाहायला मिळते. हे बघा, कान्हेरी लेणीवरती अशाच प्रकारचे शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा, हे बोधिसत्व पद्मपाणी आहे, त्यांच्या हातामध्ये कमळ आहे आणि बोधिसत्व वज्रपाणी या ठिकाणी उभे आहेत. हे हवेतून निघणारे हे गंधर्व आहेत. इकडे पण आलं तर त्याच प्रकारचं शिल्प इकडे कोरण्यात आलेलं आहे. सम्यक संबुद्ध इकडे शासनावर बसलेले आहेत. हे आसन आहे, हे धम्माचं आसन आहे. जे बोधिसत्व सम्यक संबुद्ध हे बुद्ध धम्माचं शासन करताना इथे बसलेले आहेत. त्या साईडला आपल्याला बोधिसत्व पद्मपाणी पाहायला मिळताना त्या साईडला आपल्याला बोधिसत्व वज्रपाणी पाहायला मिळत आहे. किंवा बुद्धांच्या डोक्याच्या पाठीमागे इकडे आपल्याला औरा पाहायला मिळतो. आता मुख्य जो विहार आहे त्या ठिकाणी सम्यक संबुद्धांची आपल्याला सम्यक संबुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. हे बघा, खूप छान अशी मूर्ती, मोठीच्या मोठी अशी 12 फुटाची गौतम बुद्धांची मूर्ती इथे कोरण्यात आलेली आहे. गौतम बुद्धांचे पाय आहेत हे एका कमळावरती आहेत. खालच्या साईडला या दगडामध्ये कमळ कोरलेलं आहे आणि कमळावरती गौतम बुद्धांचे पाय आहेत. हे बघा, हे आपल्याला दोन्ही साईडला सिंह पाहायला मिळतात. या साईडला एक आहे, एक त्या साईडला एक सिंह आहे. सम्यक संबुद्ध या धम्माच्या आसनावर बसलेले आहेत. हे आसन आहे, हे धम्माचं आसन आहे. त्याच्यामुळे गौतम बुद्ध हे शासनकर्ता ठरत आहेत. हे बघा, खूप छान असं कोरीवकाम आपल्याला इथे पाहायला मिळतो. येथील एका नृत्यगणाचे शिल्प आणि तिच्या वाद्यवृत्त्यांचे शिल्प अत्यंत मनमोहक आणि प्रेक्षणीय असून ते कदाचित हे आम्रपालीचे शिल्प असावे असे काही अभ्यासकांचे मत आहे. हे आम्रपालीचे शिल्प नसून हे दुसरे शिल्प आहे. लेणी क्रमांक 7च्या डाव्या साईडला आपल्याला वरती जाण्यासाठी मार्ग तयार केलेला आहे. इकडे देखील आपल्याला लेणी पाहायला मिळते. इकडे वरती आल्यानंतर आपल्याला लेणी क्रमांक 6 पाहायला मिळतो. हे बघा, याचं देखील खूप छान पद्धतीने कोरीवकाम झालेलं आहे. इथलं शिल्प आहे आज पूर्ण भग्नावस्थेत पाहायला मिळत आहे. या पिल्लरवरती देखील आपल्याला शिल्प पाहायला मिळत आहेत. जगप्रसिद्ध चीनी प्रवासी वेन्सांग यांनी देखील 6व्या शतकामध्ये औरंगाबाद येथील बौद्ध लेणीला भेट दिली होती. मथुरा शैलीत डोक्यावरील जटा अथवा अंगावरील वस्त्र अधिक जाड रेषांनी दाखविले जाते. मथुरा कलेमध्ये प्रामुख्याने वालू काश्मीर लाल दगडाचा वापर केला जातो. इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला इथे एक कलर दिसत आहे. या ठिकाणी छान अशी गौतम बुद्धांची पेंटिंग तयार केलेली असावी, पण आता ते संपूर्ण नष्ट झालेलं आहे. याचे अवशेष पेंटिंगचे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. हे बघा, इथे बोधिसत्वांचं शिल्प कोरण्यात आलेलं आहे. लेणी क्रमांक 7मध्ये ज्याप्रमाणे आपण जे विहार पाहिलं त्याच प्रकारचं विहार इकडे कोरलेलं आहे. लेणी क्रमांक 6मध्ये समोर जर तुम्ही पाहिलात गौतम बुद्धांची मूर्ती इथे कोरण्यात आलेली आहे. या मूर्तीला
तर तुम्ही जर व्यवस्थित तर पाहिलं तर त्याच्यावर कलर देखील त्यावेळेस लावण्यात आला. हे बघा, गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी हे शिल्प इकडे कोरण्यात आलेलं आहे. 5 शिल्प आहेत हे गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी खाली बसलेले आहेत. तथागत भगवान बुद्धांना वंदन करणारे जे शिल्प आहे ते परदेशातील असावे असं दिसून येतं, कारण त्यांच्या डोक्यावरील ज्या जटा आहेत, त्यांच्या डोक्यावरील जे मुकुट आहे ते भारतीय वाटत नसून ते परकीय राज्यातील असावे. लेणी क्रमांक 6च्या पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला एलिफंट बुद्धा पाहायला मिळत आहेत. हे बघा, या ठिकाणी इकडे गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत आहे आणि समोरच्या साईडला आपल्याला एलिफंट बुद्धाची मूर्ती पाहायला मिळत आहे. खूप छान असं शिल्पकाराने हे शिल्प या दगडात कोरलेलं आहे. त्या शिल्पांच्या चेहऱ्यावरील जे हावभाव आहेत ते देखील छान पद्धतीने या शिल्पकाराने कोरून ठेवलेलं आहे. या शिल्पातील जे हावभाव आहे या मूर्तीतून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. येथील जर शिल्प बघितलं, या संपूर्ण भग्नावस्थेत पाहायला मिळत आहे. या ठिकाणी गौतम बुद्धांचं शिल्प असावं हे त्या संपूर्ण नष्ट झालेलं आहे. लेणी क्रमांक 8चे जर बघितलं, ही दुमजली लेणी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी देखील छान पद्धतीने कोरीकाम झालेलं होतं. समोरच्या साईडला इकडे त्यावेळेस गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली असावी. लेणी क्रमांक 10चे इथे आल्यानंतर इथलं जे कोरीकाम आहे ते संपूर्ण नष्ट झालेलं आहे. येथील हा खडक आहे, इतक्या वर्षी तरी झी झोन संपूर्ण नष्ट झालेला आहे. हे बघा, ही लेणी जर बघितली संपूर्ण भग्न अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 मध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्या डाव्या साईडला जाण्यासाठी हा रस्ता इकडे दगडातून कोरण्यात आलेला आहे. हे बघा, खूप छान पद्धतीने या लेणीचं कोरीकाम पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपल्याला सभामंडप पाहायला मिळत आहे. हे बघा, इथे आतमध्ये आलात समोर सम्यक संबुद्ध यांची मूर्ती पाहायला मिळत आहे आणि बाहेरच्या दगडी भिंतीवरती आपल्याला दोन्ही साईडला नागराजे पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने या शिल्पांचं कोरीकाम झालेलं आहे. या शिल्पाच्या डोक्यावरती आपल्याला 5 नाग पाहायला मिळत आहेत. या साईडला आपल्याला त्याच प्रकारचं शिल्प पाहायला मिळत आहे. ध्यान मुद्रेमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत आहे आणि जे गौतम बुद्ध आहेत ते एका झाडाखाली बसलेले आहेत. तर हे बघा, त्या झाडाचं कोरीकाम इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या झाडाच्या दोन्ही साईडला आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत आहे. बुद्धांच्या डाव्या साईडला आपल्याला बोधिसत्व पद्मपाणी आणि उजव्या साईडला आपल्याला बोधिसत्व वज्रपाणी यांचं शिल्प पाहायला मिळत आहे. समोर जर तुम्ही आलात तर इथे गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे. हे छान असं विहाराचं कोरीकाम झालेलं आहे. लेणी क्रमांक 9च्या इथे आल्यानंतर आपल्याला खूप छान असं बुद्ध लेणीचं कोरीकाम पाहायला मिळतं. खूप सुंदर असे शिल्प आपल्याला लेणी क्रमांक 9मध्ये पाहायला मिळतात. लेणी क्रमांक 10च्या इथे आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला आल्यानंतर आपल्याला छान असं कोरीकाम पाहायला मिळतं. पुढच्या साईडला आपण जर आलात, या ठिकाणी दगडामध्ये गौतम बुद्धांची महापरिनिर्वाणामध्ये मूर्ती कोरण्यात आलेली आहे. हे बघा, किती छान अशी या दगडामध्ये गौतम बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये ही मूर्ती कोरलेली आहे. हे बघा, या ठिकाणी आपल्याला बोधिसत्व अवलोकितेश्वरांचं हे शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. महापरिनिर्वाणमधली जी मूर्ती आहे, त्या मूर्तीचे पाय आहेत याच भग्नावस्थेत आहे. बरंचसं पायाचं भाग, डावा पायाचा भाग नष्ट झालेला आहे.
इथे पुढे जर आलात तर गौतम बुद्धांचा हा जो चेहरा आहे हा देखील आज बराचसा नष्ट झालेला आहे. येथील पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी पडून पडून चेहऱ्याचा हा भाग आहे हा संपूर्णच नष्ट झालेला पाहायला मिळत आहे. हे बघा, या ठिकाणी पावसाचं पाणी पडतं, पाणी पडून पडून हा खडक कमजोर पडला आणि दगडाची झीज झालेली आहे. या ठिकाणी बुद्धांचा उजवा हात आहे हा बुद्धांच्या इकडे डोक्याखाली आपल्याला पाहायला मिळतो आणि गौतम बुद्धांचा डावा हात आहे हा त्यांनी इथे कमरेवर ठेवलेला आहे. हे बुद्धांचे 2 पाय पाहायला मिळत आहे. हा उजवा पाय आहे आणि उजव्या पायावरती डावा पाय इकडे आपल्याला पाहायला मिळतो. डावा पाय जर बघितला आज बरंचसं धूसर झालेलं आहे, बरंचसं नष्ट झालेलं आहे. इकडे पुढे आलात या ठिकाणी देखील आपल्याला खूप सुंदर असं कोरीवकाम पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर बघितलं गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. ठीक आहे, इथे जर बघितलं हा जे काम आहे हे अर्धवट चाललं इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे जर पाहिलं गौतम बुद्धांची छान अशी मूर्ती पाहायला मिळते. ही कधी काळी मूर्ती ही गेला कलर केली गेलेली होती. कलरचे अवशेष आपल्याला इकडे गौतम बुद्ध पाठीमागेचं जे ऑरा आहे तिकडे पाहायला मिळत आहे. हे बघा, ह्या छान असं बोधिसत्वांची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. समोर गौतम बुद्धांची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. बाहेरच्या साईडला बोधिसत्वांची मूर्ती कोरलेली आहे. हे बघा, या साईडला देखील दगडावरती गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत आहे. खूप छान असं शिल्प आपल्याला या लेणीवरती पाहायला मिळत आहे. आपण नक्की या लेणीला भेट दिली पाहिजे. लाईट चालू कर. सम्यक संबुद्ध इथे बसलेले आहेत. हे आसन आहे. या आसनावरती गौतम बुद्धांची मूर्ती इथे तयार करण्यात आलेली आहे. हे देखील विहाराचं कोरीवकाम झालेलं आहे. विहाराचा जो आतली वरांडा आहे त्या ठिकाणी आपल्याला छान असं कोरीवकाम पाहायला मिळत आहे. छान असं शिल्प पाहायला मिळत आहे. हे बघा, इथे देखील महिला बोधिसत्व आहे त्यांचं शिल्प पाहायला मिळत आहेत आणि वरच्या साईडला 2 गंधर्व यांच्या स्वागतासाठी येत आहेत. हे बघा, छान शिल्प आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे शिल्प पाहिल्यानंतर असं वाटतं बोधिसत्व तारा यांचं शिल्प असावं. इकडे बोधिसत्वचं खूप छान पद्धतीने कोरीवकाम झालेलं आहे. या ठिकाणी देखील आपल्याला खूप छान असं शिल्पाचं कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बघा, छान पद्धतीने बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. इकडे जर आपण पाहिलं हे कोरीवकाम आपल्याला अर्धवटच पाहायला मिळत आहे. छान असा विहार पाहायला मिळत आहे. दोन्ही साईडला आपल्याला शिल्प पाहायला मिळत आहे. ते शिल्प आहेत. हे बघा, हे बसलेलं शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. हे आसनावर बसलेले शिल्प आहेत. हे त्यावेळेसचे राजा असावे. बाहेरच्या साईडला आपल्याला इथे नागराजांचं शिल्प पाहायला मिळतात. बरंचसं ते धूसर झालेलं आहे. आतमध्ये आपल्याला गौतम बुद्धांची छान अशी मूर्ती पाहायला मिळते. हे बघा, या ठिकाणी आपल्याला चेहऱ्याचा भाग व्यवस्थित दिसत आहे. चेहऱ्याच्या भागाचं कोरीवकाम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण पुढील जो छातीचा भाग आहे, पुढील पायाकडचा भाग आहे, हाताचा भाग आहे, हा अर्धवटच झालेला आपल्याला इथे दिसून येत आहे. लेणी क्रमांक 9च्या इथे आल्यानंतर आपल्याला खूप छान असं बुद्ध लेणीचं कोरीवकाम पाहायला मिळतं. खूप सुंदर असे शिल्प आपल्याला लेणी क्रमांक 9मध्ये पाहायला मिळतात. तर आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद लेणी पाहण्यासाठी आलो होतो. खूप छान अशी लेणी आहे. आपण देखील या लेणीला नक्की भेट द्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.